सकाळूच पाठवलं मम्मीनी पाण्याला. मी पण 4 व्हीलर घेऊन आलो आयला, कुल्फी नको व्हायला. गावान आला तर चिंबोरवाला, मग त्याच्या बारने घेतले 2-3 कांज्याला. मग बसलो मान द्यायला. असं वाटलं कुठे चिंबोऱ्या घातल्या, सगळ्या पोकाल निघल्या. मस्त झोपलेली दुपारचा. तर अलार्म वाजला. मग आलू वाटी व भानगरी बघायला. भानगं बिनगरी बघायला फुल एक्साइटेड असतो मी. तुम्हाला पण असला कंटेंट आवरा असेल तर कमेंट करून सांगा, तसा मला व्हिडिओ टाकायला. आज नेमका माझा रिचार्ज पण खपला आणि आईला वायफाय पण गेला. भाऊ बोलतो जाऊ चल टाइमपास मग आवरण फेरी मारायला. नंतर भर दुपारच्या गेलेलो कुतिकनं मी पॉयनरला. येताना हा पोरे घावला. माणसाला लाईफ मध्ये शॉक असा होता असा. भावसाने डायरेक्ट त्याच्या गाडीला VIP नंबर 0002 घेतला. नंतर गेलो मी नागोडण्याच्या सरकारी हॉस्पिटलला. हे पोराची पण वाटतं वाघ चावलेला. त्याची लर झाली इंजेक्शन घेताना. मग पक्की भूक लागलेली म्हणून गेलो वडापावचा मान द्यायला. ह्या काकू येऊन डायरेक्ट लागली माझी व्हिडिओ करायला. पहिला मला वाटलं व्हिडिओ कॉल बोलत होत्या. नंतर पप्पा बोलले त्यांना, व्हिडिओ बघताव का ह्याच्या? हो बोलतं, पोरगीला पाक्या व्हिडिओ आवडतात त्याच्या. मग जाताना काकूच्यावर बाई एक फोटो काढला. पोरीला दाखवायला गेलो बोलतं घरा. त्या आईला सेलिब्रिटी सारखा फील व्हायला लागला. इकडं मी शाती फुगवून लागलो चालायला, कारण की पप्पा सोबत असताना कोणतरी माझ्या सोबत फोटो काढून गेला. आलू घरा बघते तर खाल्यान भागीच्या ना अनुच्या भानगरी झोपल्या. काय करशील ना काय ठेवशील, तेव्हा गु खाला हे वलीन जन्म घेतला. सकाळचा उठलो न पाहिला गारीच्या गरम पाण्याने अंग धावला. गावांच्या एक पोऱ्यानं पोरी चाललेल्या कॉलेजला. ब्लॉग मध्ये घे बोलता आम्हाला. कसल्या खुश झाल्या बघा. गाडी धावताना एक पुण्याचा काम केला. गावाचे नाव पाणी मारला. गावाचं नाव मी चमकवला, फक्त वेलांटी चुकले ती बदलवायला लागल आता. दुसरा रस्त्याची मेराला झाली यांची रॉयल एंट्री. ते पोराला काय बोललो तर पाप लागतील आईला, नाही बोललेलाच बरा. ब्लॉग एडिट करायला टाइमच नव्हता, कारण की घरांच्याही 4-5 दिवस मला मजुरीवर घेतलेला. मग व्हिडिओ करायला मोबाईल ट्रायपॉड वर लावला. अशीला फुटली पारला असता. नशीब लगेच हातात घावला, नाही तर बाप्पा पाटणीवर काडाप्पा भरला असता. मम्मी बोलतो बरा झाला पोऱ्या सुट्टीला आला, लावला नाही भीती भरायला. घे बोलता हातोरानं चिनी न टाक भीती झोरी. अर्धे पोरांना असली घरांचीच कामं करायला लाज वाटतं आईला. त्यान काय लाजाचा. गावांची लोक काय बोलतील तेव्हा लक्ष नाही द्यायचा. गाला आमच्या रस्त्यावर जाईना असाच लिपलेला उभा राहिलेलो न नेमकीच अलिबाग एसटी आली न संध्याकाळची कॉलेजची पोरं पण सुटलेली. कुठली तरी पोरा एसटीन ब्लॉगर बोंबलं होती न नेमकीच कुठली तरी पोर खिडकीत ना डोकली काढून बघ होती. माझा काही लक्ष नव्हता. नेमकी पप्पाईच बघली. बोलतं गोरी कोणतरी पोर होती. ते पोरीनी मना नशीब लिपलेल्या अवतारानंच एवढा टक लावून बघला. चुकून तिने असा विसा बघितला असता ना मना, तर 100% एसटीतनच उतारली असतीच्या आईला. गीतेश निघलेल त्याचे पोराच्या साठीला. मार्केटमध्ये बोलतं स्पार्कची नवीन कॉपी आली आहे, ती स्पेशल घेतली बोलतं साठीला. हा पोरे बघ असा कोंबडी घेऊन चाललाय घरा. चल बोलतं कावटाला. 30 बस पण जवळ आली. ढाकून ठेवो कोंबडीला वाला. रातचा एकटा 12:30 निघलो नागोटण्यान जायला. लावली गाडी हायवेला न गेलो टपरीवर चहा पियाला. एवढेला मालव बोलू आता तर जाऊन दे बोलू CNG भरायला. गाईज ब्लॉग 100% आवडला असेल तुम्हाला. फक्त लाईक शेअर कमेंट फॉलो करा.